नमस्कार मित्रांनो, कशा आहात? मजेत ना? बघा, एक प्रश्न आले तुमच्यासाठी घेऊन. प्रश्न काय म्हणतो आपण पाहूया. चलो. ताशी सरासरी 60 किमी वेगाने जाणारी आगगाडी निर्धारित ठिकाणी निर्धारित वेळेत पोहोचते. जर ती ताशी सरासरी 40 किमी वेगाने गेल्यास निर्धारित वेळेपेक्षा 1 तास उशिरा पोहोचते, तर तिने कापवायचे एकूण अंतर किती? मित्रांनो, खूप सोपा प्रश्न आहे. थोडासा प्रश्न मोठा आहे पण सोपा आहे तेवढंच आहे. काय करायचं या प्रकारामध्ये? बघा, ताशी सरासरी 60 किमी वेग आहे ना, हा ताशी सरासरी 60 किमी पहिला वेग घ्यायचा. नंतर तीच गाडी परत किती वेगाने जाते रे? सरासरी ताशी 40 किमी वेगाने. हा 40 वेग पण घ्यायचा. वरती वेगाचा करायचा गुणाकार, खाली छेदामध्ये वेगाची करायची वजाबाकी. 60 वजा 40 म्हणजे किती झालं रे? 20. आता गुणाकारामध्ये पुढं ती गाडी किती तास उशिरा पोहोचती, किती वेळ उशिरा पोहोचते, तो वेळ म्हणजे 1 तास इथं लिहून घ्यायचं. आता हे सॉल्व्ह करायचं कसं? मग आता 20 × 20, 20 त्रिक 60, 4 त्रिक 12 म्हणजे 120. हा शून्य इथं लावून घ्यायचा. 120 km किलोमीटर आपल्याला अंतर कापण्यासाठी त्या गाडीला लागणार आहे. पर्याय क्रमांक 3.